म्हणोनी जाण तेणे गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती, म्हणोनी जाण तेणे गुरु भजिजे. आपण पहिल्यांदा गुरु आणि सद्गुरु याच्यामधला फरक पाहिला. आता ज्यावेळेस तुम्हाला सिद्ध गुरु मिळालेले आहे तर पात्रता तुमची आलेली आहे. फक्त सिद्ध गुरु म्हणून भेटून चालत नाही. तुम्ही जरी पात्र झालेला असाल तरी चालत नाही. त्याच्याशी वागण्याची पद्धत जर नाही जमली, ट्युनिंग तुमचं नाही जमलं, तर त्याच्यामधनं संगीत निर्माण होणार नाही. आध्यात्मिक संगीताचं उद्बोधन होणार नाही. आणि म्हणून जाणीवपूर्वक असा शब्द आहे, जाण तेणे गुरु भजिजे. त्याच्यावरच आपण बोलतोय, फक्त जाण तेणे गुरु भजिजे. कित्येक तास झालं. म्हणून रज्जबचं काव्य, रज्जबचं पद आपण विचारार्थ घेतलेलं आहे. कबीरांचे शिष्य दादूदयाल, दादूदयालांचे शिष्य रज्जब. आणि त्यांनी गुरुशी कसं वागावं किंवा गुरु कसे वागले तरी तुम्ही कसं राहावं, एक सुंदर निरूपण केलेलं आहे. म्हणून हे पद आपण घेतलेलं आहे. भाव भिन्न कुछ और न खोई, ता तेरे मन मारण जोई. भाव भिन्न कुछ और न होई, ता तेरे मन मारण होई. तो मारतो तर समजू नका की तो नाराज आहे. मी माझे काही उदाहरणं दिलेले आहेत. त्यांनी मारलं, शब्दांचा जरी मार दिला तरी असं समजू नका की तो नाराज आहे. उपेक्षा भावाने वागले तरी समजू नका तो नाराज आहे. एक उदाहरण आहे, रामकृष्ण परमहंस विवेकानंदाला कित्येक महिन्यापासून बोलत नव्हते. विवेकानंद आले की ते पाहतही नव्हते. आणि विवेकानंद बसले की दुसरीकडे तोंड करून दुसऱ्यांना बोलायचं. पण विवेकानंदांना ते बोलत नव्हते. सर्वांना बोलायचे. उपेक्षा, जसे काही त्यांचं अस्तित्वच नाही. आणि शेवटी असं झालं की 3 महिने निघून गेले. विवेकानंदांना ते बोलत नाहीये. आणि शेवटी एकदा रामकृष्णांनी विवेकानंदांना विचारलं. कित्येक तास विवेकानंद बसून राहायचे त्यांच्या समोर. अरे म्हणले, नरेंद्र तुला काही वाटत नाही का रे, मी तुझ्याशी बोलत नाही, तुझ्याकडे पाहत नाही, तुझी उपेक्षा करतो. विवेकानंदांनी नम्रपणे उत्तर दिलं, गुरुजी तुम्ही कसं वागता याचा विचार मी करू नये. मी कसं वागावं हे ठरवलं पाहिजे. माझं प्रेम आहे तुमच्यावर म्हणून मी येतोय. माझी सेवा करणं ही ड्युटी आहे म्हणून मी येतोय. आणि मी ती केलीच पाहिजे. मी कसूर करता कामा नये. प्रसन्न झाले गुरु. मी हेच पाहत होतो म्हणले. उपेक्षा केल्यानंतरही तुम्ही कसे वागता. म्हणून बाप्पासाहेब अनेकदा आम्हाला बोलायचे नाहीत. सर्वांना बोलायचे, आम्हाला बोलायचे नाहीत. अनेकदा निघून जा म्हणायचे, सांगितलेलं आहे मी. पण आम्ही टिकलो. त्याचा अर्थ असा की तो मारतो म्हणून तो नाराज आहे समजू नका. नाराजी असंभव आहे. विचार करू नका की तो तुमचा अपमान करतोय. गुरु अपमान करतोय. अनेकदा साधक बिथरतात.
4 लोकांसमोर आम्हाला बोलले, एकांतात बोलायला पाहिजे होतं. काहींची तर विचित्र पोझिशन, मी सांगितलं मला वाटतं मागच्या वेळेस. आपल्याकडे देखील काही अशी एक, मी सहज बोलत असताना कोणी म्हणतं प्रवचनात आम्हाला उत्तरं मिळाली, कोणी म्हणतात आम्हाला प्रवचनात ठोकलं किंवा मारलं, शब्दांचा मार दिला. माझ्या मनात तो कुठलाच भाव नसतो, मी फक्त बोलत असतो. आणि समजा अशी कल्पना करा, इनडायरेक्टली तुम्हाला नाव न घेता जरी बोललं, बिघडलं कुठे? ज्याची त्याला उत्तर मिळतात, सुधारण्याची संधी मिळते. आणि समजा कल्पना करा 4 लोकांमध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला एखाद्या वेळेस शब्दांचा मार दिला, तुम्हाला वाटू नये की तुमचा अपमान झाला, असं रज्जब म्हणतात. मान आणि अपमान सद्गुरूच्या समोर नसतो. तुमचा मानही नाही तर तुमचा अपमानही नाही. 4 लोकात जरी ठोकलं, मारलं, बोलले, तरी ती परीक्षा असते आणि त्या परीक्षेत तुम्ही उतरलं पाहिजे. ज्या दिवशी आपण मानी आहोत, विचार करू नका की तो तुमचा अपमान करतो, असंभव आहे. म्हणून मान नाही, अपमान नाही, निरंकारी वृत्ती पाहिजे, नम्रता पाहिजे, नम्रता पाहिजे. शिष्य आणि विद्यार्थी याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही शाळेत शिकता त्यावेळेस तुम्ही विद्यार्थी असता. विद्यार्थी असता त्यावेळेस तुम्ही चर्चा आणि वादविवाद करता सरांशी. विद्यार्थी वादविवाद करत असतो, चर्चा करत असतो. इथे नो वादविवाद, अहंकार नाही. मी काहीतरी आहे दाखवण्याची काही स्थिती नाही. तुम्ही कोणी नाही. असंभव, तो अपमान करू शकत नाही. आणि अपमान करण्याचा भाव नसतो. एखाद्या वेळेस परीक्षा घेण्याचा भाव असेल, अपमान नसतो. जे सांगेल ते करायला पाहिजे, तसं ऐकायला पाहिजे आणि तसं वागायला पाहिजे. त्यांचा भाव दुसरा असतो. तुम्हाला घडवायचं आहे, एक दगड आहे त्याला घडवायचं आहे, त्याच्यात एक मूर्ती आकाराला आणायची, त्याला देव बनवायचं आहे, असुरी भाग छाटायचा आहे, विकार संपवायचे, ठोकावं लागेल आणि नीट करावं लागेल, ठीकठाक करावं लागेल. आणि जे अहंकार सहन करणार नाही ते गेले. कुंभार माती मळतो, तुडवतो, त्याचा अपमान करण्याचा भाव नसतो. की मातीचा अपमान व्हायला, माती म्हणते माझा अपमान व्हायला. अरे नाही, तुझ्यामधनं एक सुंदर आकार घेणारं माठ तयार होणार आहे. अरे आज लोक तुला पायदळी तुडवतात, तो माठ घरामध्ये आणून चांगल्या ठिकाणी लावल्या जातो. आणि प्रत्येक जण आपला स्पर्श करतो, त्याला धुतो, स्वच्छ ठेवतो. त्यातून मूर्ती आकार घेणार आहे असं समजा. मूर्तिकार देखील मूर्ती घडवताना दगडाचा अपमान करत नाही. अरे खूप दगड होते, तुम्हाला का निवडलं? खूप लोक होते जगात, देवानी तुम्हाला का निवडलं? आणि सद्गुरूंनी तुम्हाला का निवडलं? त्या दगडामध्ये काही क्वालिटी आहे, त्याला चांगलं हे करावं लागेल. म्हणून मारावर ध्यान देऊ नका, त्यांच्या भावावर ध्यान द्या. म्हणून बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे, अरे तुम्हाला इतकं मारलं, इतकं तोडलं, इतका अपमान केला, पण तुम्ही निघून गेले नाहीत, पळून गेले नाहीत, टिकले. आणि म्हणून तुम्ही कृपेसाठी पात्र झालात. हा भाव असतो त्याच्यामध्ये. गुरुची इच्छा काय याचा विचार करा. अरे बाहेर फेकायचं आहे, कार्यासाठी फेकायचं आहे, देव मानव त्याच्यामधनं निर्मित करायचा आहे. म्हणून तो काय करतो हे ध्यान देऊ नका. कुठे शनी मारायला, कुठे शब्द मारायला ध्यान देऊ नका.
त्याची आकांक्षा काय, त्याचा हेतू काय, त्याचा विचार काय, त्याला काय करायचंय पुढे, हे पाहायचंय. तसे केले तर अनुकंपा, तसे जर केले तर गुरुची कंपा होईल, त्याचं प्रेम मिळेल आणि प्रेमाला पात्र व्हाल, आध्यात्मिक शक्ती ट्रान्सफर करण्याकरिता पात्र व्हाल. जितकं तुमच्यावर ते प्रेम जास्त असेल तितका गुरु कठोर राहील. विद्यार्थी अवस्थेतही पहा, शाळेमध्ये गुरु त्याच पोरावर जास्त कठोर होतात ज्याला वाटतं याने मेरिटमध्ये यावं, शाळेचं नाव कमावं, त्याच्यासाठी फार कठोर राहतात ते. एक प्रश्न चुकला तर त्यांना ते आवडत नाही. कारण जितकं प्रेम जास्त आहे, जितकं तुम्हाला चमकवायचंय जगात, तितका तो जास्त कठोर राहील. आतून प्रेम असतं त्याचं. जैसा लोहा घडे लुहार, कुटी कुटी करी लेवे सार. चौथ्या लाईन मध्ये रज्जम म्हणतात, जैसा लोहा घडे लुहार, कुटी कुटी करी लेवे सार. शिष्य लोखंडासारखा कठीण असतो, त्याला आगणीत जाळावं लागतं. शिष्य कसा असतो? कठीण असतो, लोखंडासारखा शिष्य आहे. आता लोखंड जर उपयोगी करायचं असेल तर काय करावं लागतं? आगणीत जाळावं लागतं, नरम करायचंय, त्याच्यापासून एखादी वस्तू तयार करायची, आकार द्यायची, जी जनकल्याणा उपयोगी होईल, जनकल्याणाकरता. त्यासाठी आगणीत जाळावं लागतं त्याला. अशा रीतीने शिष्याला अक्षरशः गुरु आध्यात्मिक ब्रह्माग्नीत जाळतो. जैसा लोहा घडे लुहार, लोहार ऐरणीवर ते लोखंड तापून जसे घनाचे घाव घालतो, कुटी कुटी करी लेवे सार. तर लोखंड जाळल्यानंतर, ठोकल्यानंतर त्या घणानी पातळ होईल, नरम होईल, आणि कुटल्यानंतर सार काढावं लागेल. सार, लोणी, नवणीत बाहेर येईल. कारण काही कडक दगड असतात, ते घडल्या जात नाहीत. कडक लोखंड असतं, तेही घडल्या जात नाही. नरम लोखंड मुळात पाहिजे असतं, आणि नरम आहे की कडक आहे पाण्याकरता घणाचे घाव घालावे लागतात. कडक जर पोलाद असेल त्याचं काही होत नाही, तो लोहार म्हणतो याचं काही होत नाही, फेकून देतो तो. घाव घातल्यानंतरही नम्रता ठेवावी लागेल, फार ठेवावी लागेल. महर्षी दयानंद होते, आंधळे गुरु होते. जन्मांत डोळ्यांना दिसत नव्हते, पण इतके शिस्तीचे कडक की जर का एखाद्या शिष्याने वेळच्या वेळी जशाच्या तसे जेव्हाची तेव्हा काम नाही केलं, काय म्हटलं मी? वेळच्या वेळी जेव्हाची तेव्हा जशाची तसे जर काम नाही केलं तर अक्षरशः ते रागवायचे किंवा मारायचे. 4 वाजता उठायची सर्व मंडळी, आश्रम साफ करायचे. एक मातीचा ढिगल कचऱ्याचा असा बाहेर अंगणात होता, आणि गुरु एक शिष्य बाहेर आणत असताना असं बाहेर घेऊन येऊ लागले. बाहेर येत असताना मातीच्या ढिगलाला पाय लागला, तो उचलला नव्हता, आश्रमडाल झाडला होता. मातीचा ढिगल तिथे पडलेला आहे किंवा कचऱ्याचा ढीग तिथे पडलेला आहे. गुरुच्या हातात काठी होती आणि शिष्याला काय अगदी काठी मोडेपर्यंत मारलं. इतकं मारलं रागावून, काठी मोडली. वळू म्हटले, तो रडला नाही,
हातही त्यांनी पुढे केला सारखा, आणि काठी तुटली. शिष्य रडायला लागला. ते म्हणे, का मारलं म्हणून रडतोस ना, मग समजायला नको होतं का? त्याच्यासाठी रडत नाही म्हणे, आता तुम्ही शिक्षा कशी देणार म्हणून मी रडतोय. काठी तुटली ना तुमची. एकदम गुरुनी कवटाळला. काय करतील, कशी परीक्षा घेतील नेमच नाही. आपल्याकडे परीक्षा आहेत पण फार वेगळ्या आहेत. सायकोलॉजिकल टेस्ट आहे. तुम्हाला कळणारही नाही पण परीक्षा घेतली जाते. आपल्याकडच्या परीक्षा वेगळ्या आहेत. कधी विचाराल सांगेल, अतिशय परीक्षा वेगळ्या आहेत. कोणालाही कळणार नाही की साध्या साध्या गोष्टींवर परीक्षा घेण्यात येते म्हणून. तुमच्या भावना पाहिल्या जातील, तुमचं प्रेम पाहिलं जाईल, तुमची दानत पाहिलं जाईल, तुमचं सेवाकार्य पाहिलं जाईल, तुमची कंटिन्युटी, डेफिनिटी, सिन्सिअरिटी प्रत्येक कामातली पाहिल्या जाईल, सातत्य, नियमितता सगळं पाहिलं जाईल. माझ्या सेवेचं काही कारण नाही, कारण मी गुरुच नाही. तेवढा भाग फक्त मायनस, बाकीचं सगळं पाहण्यात. काही कडक दगड असतात, काही कडक लोखंड असतं, त्यांना फेकून द्यावं लागतं म्हणून मार द्यावा लागतो. मारे मारी मी हरी करिलेही, तो निपजे फिरी मारण देही. एका हाताने तो मारेल, दुसऱ्या हाताने तो अनुकंपा दाखवणार आहे. एका हाताने तो बोलेल, तोडेल, मारेल, पण दुसऱ्या हाताने अनुकंपा. त्याला प्रेम दाखवावं लागतं. तो दुसऱ्या हाताने दाखवतो, जे कळणारही नाही तुम्हाला. आणि तुम्हाला मारल्यानंतर त्याच्या हृदयाला वेदना होतील की मी मारलं त्याला. बाबासाहेब घळघळा रडायचे पुष्कळ वेळेस. सोमानी तुम्ही किती सहन केलं रे, आणि काय आम्ही दिली तर म्हणायचे तुम्ही किती दिलं आजपर्यंत. शेवटच्या वेळेस मला म्हणाले, मी काही पैसे नेऊन ठेवायचो त्यांच्या चरणावर नेहमी प्रत्येक वेळेस. सो म्हणे किती देणार. तूप घेऊन जायचो, गहू घेऊन जायचो, अनेक वस्तू. कळंबरकर साक्षी आहेत. अरे मला नकोय रे, तुम्ही किती देणार मला, खूप दिलंस. म्हणलं बाप्पासाहेब तुम्ही जे दिले ना, आम्ही काही भरपाई कधी करू शकणार नाही. तुम्ही म्हणू नका आम्ही काय दिलं आणि काय देत आहोत. कारण त्यांची मेहर नजर असेल. एक दाना टाकला तर त्या दिव्य शक्तीला 1000 दाणे कंसामधून द्यावे लागतात, लक्षात घ्या. पण दाना टाकणाऱ्यांचा भाव कसा आहे पाहिला जात, हे नक्की. मात्र त्याची मेहर नजर असेल. तो तुम्हाला पळवून लावील किंवा स्वतः दूर जाईल. मेहरबानी संपली असं जाहीर करेल. तो पुन्हा मारेल पण मधून पुचकारेल. आम्हाला केव्हा केव्हा बाबासाहेब इतके गोड बोलायचे, इतके गोड बोलायचे की आम्हाला खूप आनंद व्हायचा. अरे भावी काळ येईल पहा, आम्ही राहणार नाही. ते म्हणायचे मी राहणार नाही. पहा ही पोरं काय गाजवतील, काय करतील, मी नसेल पाहायला. वरून पाहणाऱ्याला समजणार नाहीत की हे कसे बोलतात, का रागावतात. आर्य चाणक्य, त्यांच्या आश्रमामध्ये चंद्रगुप्त मौर्य होता. अनेक शिष्य होते.
आर्य चाणक्य कठोरतेने शिक्षण घेतलं. मी अनेक तुम्हाला उदाहरणं त्यांची दिली. सकाळी 4-5ला उठल्या, 4ला उठून सगळं कामं करावी लागायची. साधना, नंतर अभ्यास, असे आखून दिलेलं होतं. 10 पर्यंत हे चालायचं. 10-11 नंतर मात्र शेतात नांगर किंवा आवतावरते त्यांना जायला लागायचं. भर दुपारी रखरखत्या उन्हामध्ये छोटी छोटी पोरं काम करायची, घामाच्या धारा व्हायच्या. ज्या वेळेस आजही आपण आराम करतो, शेतकरी 12 वाजल्यानंतर काम करत नाही. तो एका झाडाखाली जेवतो आणि विसावतो. आता झाडं राहिले नाही, आता झोपडी किंवा काय असेल त्याचं शेड, त्याच्यामध्ये तो थांबतो, उन्हात काम करत नाही. आणि भर उन्हामध्ये घामाच्या धारा पोरांच्या व्हायच्या. पोरं काळी व्हायची, खूप त्रास व्हायचा त्यांना. आणि 4 वाजल्यानंतर पुन्हा दुसरी कामं सुरू. त्यांना काही लोक पाहायला आल्यानंतर त्यांना कीव आली, किती कठोर माणूस आहे हा. अरे चाणक्यांना काहींना गाईडलाईन दिली, अहो ही कामं सकाळी तरी करून घ्या, दुपारी त्यांना अभ्यास करू द्या सावलीमध्ये. तुम्ही हे का करून घेता? अरे चाणक्य हसले. अरे त्यांनी सांगितलं उन्हात पावसात ही तापली पाहिजेत, ही टिकली पाहिजेत, कारण मला देश उभा करायचा आहे. संकटाशी झुंजणारी पोरं उभी करायची, म्हणून मी आजच तापवतो यांना. पोरांना वाटलं असेल ना काय कठोर ही माणसं. पण त्याच्यातनं चंद्रगुप्त मौर्य उभा झाला. आणि माहिती आहे तुम्हाला, आर्य चाणक्याच्या काळातला वैभवशाली इतिहास चंद्रगुप्त मौर्यांनी निर्माण केला. समजणारही नाही इतका कठोरतेने ते का वागतात. तोपर्यंत गुरु मारतात जोपर्यंत तुमचं आत्मज्योती पेटणार नाही, विकसित होणार नाही आणि तुम्ही पोहोचवणार नाही. ज्ञानदृष्टी जोपर्यंत उत्पन्न होणार नाही तोपर्यंत तो मारेल. नंतर नाही मार, नंतर मृत्यूचा देखील मार नाही, कारण मृत्यूचाही मार सहन करायचा आहे, रोगाचे मार सहन करायचेत, प्रारब्धाचे भोग सहन करायचेत, संसाराचे सुखदुःख सहन करायचेत. त्याच्यामध्ये टिकला पाहिजे. त्या प्रत्येक मारामध्ये असा एक तो घडवायचा आहे, म्हणून तो मारत असतो. मृत्यू देखील अमर बनेल, अमृत बनेल. ते धन्य आहेत की ज्यांनी गुरुकडून खूप मार खाल्ला व मरण्यास तयार झाले. मरण्यास तयार झाले त्याच्यापेक्षा कमी परीक्षा घेतल्या जाऊ शकत नाही. अनेक पद्धतीच्या परीक्षा आहेत. सर्वस्वाचं समर्पण आणि त्याग, ती परीक्षा घेतल्या जाते. जाणतेने गुरु भजिजे. का असे वागतात? कोणता भाव आहे? माझ्याकडनं संसाराचं समर्पण पाहिजे का? अर्थाचं समर्पण पूर्ण पाहिजे का? बुद्धीचं, मनाचं, शरीराचं समर्पण हवंय का? वेळेचं समर्पण हवंय काय? काय हवंय हे ओळखता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही नाही ओळखू शकले, कट त्या रिंगणातनं. जाणतेने गुरु भजिजे. पुढची ओळ आहे, जूसाठी संपुट मे आणि
सुगी करे तिरगर पाणी, जो साठी संपुट में आणी. सुगधी करे तिरगर पाणी. तुमचे बाण वाकडे तिकडे आहेत, सरळ नाहीत. ते बाण सरळ झाले पाहिजेत. गुरु सरळ बाण करतो तुमचे. तुमचा नेम बरोबर नाही. काल पृथ्वीराज सिरियल पाहिली असेल, चुकून पोरं पाहतील. पृथ्वीराज सिरियलमध्ये पृथ्वीराज ज्या वेळेस वडिलावर आक्रमण होतं, वडिलावर त्या भीमराजाचं, आणि त्याला कळतं गुरुच्या आश्रमात असताना गुरु फार कठोर दाखवलेले, बहीण राखी बांधायला येत नाही म्हणून नाराज झालेले, आणि गुरु म्हणतात तुझ्या वडिलावर ते आक्रमण झालेलं आहे. आणि त्यावेळेस हा तलवार आणि धनुष्य बाण घेऊन निघतो पृथ्वीराज. पोरही त्याची निघतात लहान लहान, आम्ही युद्धाला जाऊ, आणि गुरुच्या पाया पडायला जातात. त्यावेळेस गुरु थांब म्हणतात. युद्ध सोपं आहे का? मग ती अशी एक पाटी असते, त्याच्यावर उभा करतात, धनुष्यबाण त्याच्या हातात असतो. गुरुनी बरोबर एक त्या अर्जुनासारखा पक्षी तयार केलेला असतो, तो असा फिरतो आणि त्याचा डोळा भेद गुरु करून दाखवतो. त्याला म्हणतात आता तू भेद कर. त्याचा बाण दुसरीकडेच जातो, लक्षभेद नाही. त्याला म्हणले कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, एकाग्रता पाहिजे, ध्यान अवस्थेमध्ये तू परफेक्ट पाहिजेस. कुठे युद्ध करणार? इतकं लक्ष असतं. म्हणून बाण वाकडे तिकडे चालवता येणार नाहीत, सरळ गेला पाहिजे. एकाग्र चित्त साधनेमध्ये होत नाही. गुरु नाही बोलणार, म्हणेल तो तुम्ही चरवंतर पण केलं नाही, पुन्हा पुन्हा तेच, तेवढं सोडून बोला. तुमचे बाण वाकडे तिकडे आहेत, सरळ नाहीत. लक्ष भेदाला सरळ बाण पाहिजेत. तुमच्या चाली तिरकस असतील, तिरक्या चालीचे लोक पाहतात एकीकडे, बोलतात एकीकडे, चालतात एकीकडे, भेद एकीकडे, टाउंटिंग एकीकडे, लेकी बोले सुने लागे. कारण अनंत जन्मापासून सरळ आपण चाललोच नाहीत. तो चाल सरळ करेल.